नमस्कार. सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुंदर माझं कोकणी या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर एक वेगवेगळा विषय हाताळत असतो, घेऊन येत असतो. तसाच आज काहीसा वेगळा विषय, तो म्हणजे भंडारी चषक अथवा भंडारी लीग 2024 पर्व पहिले. अगदी गुजरातच्या समुद्र किनारपट्टीपासून ते थेट केरळच्या समुद्र किनारपट्टीवर अधिराज्य गाजवणारा हा भंडारी समाज. भंडारी समाजाचं वास्तव्य हे साधारण कोकण किनारपट्टीवर आपल्याला आढळून येतं आणि प्रत्येक कार्यात हिरिरीने सहभागी घेणारा हा भंडारी समाज आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात अगदी काटेकोरपणे आणि महत्त्वाची प्रामुख्याने भूमिका बजावणारा, अगदी तटस्थपणे उभा राहणारा हा भंडारी समाज. त्याच पद्धतीने भंडारी समाज हा क्रिकेट क्षेत्रातही मागे नाही, तर क्रिकेट क्षेत्रातही ज्याने अधिराज्य गाजवलं असा हा आपला भंडारी समाज. तर असा काहीसा आगळा वेगळा आज उपक्रम हा भंडारी समाज राबवत आहे. म्हणजेच ग्रामीण भागातील काही समाज बांधवांच्या, भंडारी समाज बांधवांच्या एक विचारातून साकारलेली सुंदर संकल्पना आपल्याला इथे पाहायला मिळते. ती म्हणजे भंडारी चषक, भंडारी प्रीमियर लीग 2024. तर ही प्रीमियर लीग गुहागर तालुका आणि रत्नागिरी तालुक्यातील सर्व भंडारी समाजांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि यात अनेक भंडारी समाज बांधवांनी सहभाग देखील घेतला. एक चांगला पाठिंबा सगळ्यांकडून या चषकासाठी किंवा या प्रीमियर लीगसाठी बघायला मिळतोय. साधारण एक 16 मे 2024 ते 19 मे 2024 या 4 दिवस भव्य दिव्य अशी स्पर्धा रंगणार आहे. ती म्हणजे तालुका जिल्हा रत्नागिरी असणाऱ्या आणि कचरे गावातील साईबाबा क्रीडांगणावर. तर संपूर्ण भंडारी समाज यासाठी एकवटून ही स्पर्धा राबवत आहे. तर महत्त्वाचं म्हणजे एक सांगावंसं वाटतं की जे आपले ग्रामीण भागातील भंडारी समाज बांधव आहेत त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही सुंदर अशी संकल्पना आहे. तर असाच रणसंग्राम, अशीच रणधुमाळी या क्रिकेटच्या मैदानावर साईबाबा क्रीडांगण कचरे तर इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर नेमकं स्पर्धेचं स्वरूप जाणून घ्याव्या. आणि आज उद्घाटन सोहळा आहे. आज दिनांक 16 मे 2024 आहे आणि आज उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा. तर तिथे जाऊया आणि हा संपूर्ण सोहळा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ठेवूया. उपस्थिती त्यांच्या हस्ते आपण हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न करणार आहोत. तर राजूदादा कीर इथे उपस्थित आहेत. मी नांदुरे ग्रामपंचायतचे उपसरपंच, तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे, ज्यांच्या आशीर्वादाने म्हटलं तरी चालेल, ही स्पर्धा आम्ही संपन्न करतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न करतो. तर विवेकदादा सुर्वे यांना विनंती करतो आपण त्यांच्या पुष्पगुच्छाने सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं. श्री राजूदादा कीर यांच्या इथे सन्मानाचे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या समाजाचे अध्यक्ष आहेत राजूदादा कीर यांच्यासाठी नेहमीच सर्वांना सहकार्याची भूमिका असते, तरुणांसाठी प्रमुख योगदान असतं. तर राजूदादा कीर यांना भंडारी प्रीमियर लीगचं हे सन्मानचिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत होतं. रत्नागिरी तालुक्याचे उपाध्यक्ष श्री कांचन मालगुणकर इथे उपस्थित आहेत. मी समीरदादा बोरकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन श्री कांचनदादा मालगुणकर इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. खूप वेळा श्री कांचनदादा मालगुणकर यांच्यासाठी. त्यासोबत आपल्या भंडारी समाजाचं दुसरं नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट सौ प्रज्ञाताई तिवरेकर, भंडारी समाजाच्या उपाध्यक्ष, यांचं सुद्धा इथे मी आर्याताई मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सौ नांदुरे ग्रामपंचायत सरपंच आर्या गडदे यांच्याकडून. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी एकदा प्रज्ञा तिवरेकर या मॅडमसाठी. त्यासोबत
भंडारी समाजाच्या सहसचिव कुमारी अमृता मायनाक ताई इथे उपस्थित आहेत. मी आर्याताई यांना विनंती करतो की आपण त्यांचं सुद्धा इथे स्वागत करायचं, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन. कुमारी अमृता मायनाक ताई या सुद्धा या आपल्या स्पर्धेसाठी आवर्जून इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा छोटेखानी इथे स्वागत होत आहे. त्यासमोर भंडारी समाजाचे ज्येष्ठ सदस्य आणि नेहमीच राजीव दकीर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे श्री दिलीप काका भाटकर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी पंकज नार्वेकर यांना विनंती करतो की आपण दिलीप भाटकर यांचं इथे स्वागत करायचं. दिलीप काका भाटकर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होतं. त्याचसोबत नांदिवडे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ आर्या अमित गर्दे या सुद्धा या स्पर्धेसाठी वेळ काढून उपस्थित आहेत. मी सतीश हळदणकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करायचं. सौ आर्या अमित गर्दे. त्याचसोबत क्रिकेटसाठी नेहमीच ज्यांनी एक चांगलं योगदान दिलं होतं आणि तरुणांसाठी नेहमी प्रेरणादायी असणारे आमचे नेवरे गावातील आमचे समाज बांधव नाथाका मोरे आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी अमित गर्दे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. नाथाका मोरे यांना विनंती करतो की आपण थोडं पुढे जायचं आहे. अमित गर्दे यांच्या हस्ते त्यांचं इथे स्वागत होतं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं. तरुणांसाठी नेहमीच हे एक चांगलं नेतृत्व आहे, ज्यांनी तरुणांच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेलं त्यांचं इथे स्वागत होतं. त्याचसोबत भास्कर काका जुवेकर कचरेगावचे ग्रामस्थ इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतोय. मी गजेंद्र अमित गर्दे यांना विनंती करतो की आपण भास्कर काकांचं स्वागत करायचं. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे आपण स्वागत करतोय. ज्यांनी यजमानपद घेतलं या स्पर्धेचं त्या गावचे हे सर्व ज्येष्ठ सहकारी आहेत. त्याचसोबत उमेश हळदणकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी प्रल्हाद हळदणकर यांना विनंती करतो की आपण उमेश हळदणकर यांचं स्वागत करायचं. समीर राजाला विनंती करतो की आपण उमेश यांचं स्वागत करायचं आहे. उमेश हळदणकर यांचं इथे स्वागत होतं. सर्वांचं इथे छोटेखानी स्वागत समारंभ आपण संपूर्ण केलेला आहे. मी राजू दादांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या. त्यानंतर आपण लगेचच मैदानाकडे जाऊन स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत. जयगड पंचक्रोशीमधील भंडारी समाज आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी या गावच्या सरपंचा नांदिवडे गावच्या सरपंच मॅडम गर्दे मॅडम तसंच या स्पर्धेचे संयोजक पंचायत समितीचे माजी सदस्य आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेकदादा सुर्वे, निखिल शेठ बोरकर आणि रत्नागिरीहून माझ्याबरोबर आलेले रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय कांचनदादा मालगुणकर, उपाध्यक्षा ॲडव्होकेट सौ प्रज्ञा तिवरेकर, ज्येष्ठ सदस्य दिलीपजी भाटकर, अमृतताई मायनाक आणि या गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे भंडारी बांधव आणि सर्व क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू या रत्नागिरी तालुका आणि गुहागर तालुक्यातील भंडारी समाजामध्ये
क्रिकेटचं महत्त्व वाढावं आणि क्रिकेटच्या खेळाडूंना त्यांच्या गुणाचं, त्यांच्या खेळाचं प्रात्यक्षिक या समाजाला आणि या क्रिकेटप्रेमींना मिळावं यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धकांचं, आयोजकांचं, सगळ्यांचंच मी स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि भंडारी समाजाच्या वतीने अशा स्पर्धा नेहमी भरवल्या जाव्यात. गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या मॅचेस अगदी भर उन्हामध्ये, भर पावसामध्ये विवेक सुर्वे आणि निखिल बोरकर, समीर बोरकर हे भरवत असतात आणि त्यांना आपल्या समाजाचे ज्येष्ठ जे मार्गदर्शक होते, कैलासवासी हवप शरदत्ता बोरकर, कैलासवासी नाना मयेकर, कैलासवासी सुधाकर शेठ मोरे, ह्या सगळ्यांचं त्यांना मार्गदर्शन मिळत होतं. आणि त्यांची आज स्मृती जपत या सर्व तरुणांनी हा कार्यक्रम, हे स्पर्धा सामने पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि भविष्यात समाजाची कशी प्रगती करता येईल, त्याच्यामध्ये शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे, राजकीय असू दे किंवा क्रीडा क्षेत्रातली असू दे, याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आज या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. तसंच रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने 25 मे रोजी शनिवारी आपण रत्नागिरीमध्ये 80 फुटी हायवे येथील गगनगिरी हॉल येथे वधूवर सूचक मेळावा आयोजित केलेला आहे. तर आपल्या समाजातल्या होतकरू वर आणि वधू यांच्यापर्यंत हा विषय पोचवावा आणि ज्या मुलांची लग्न होणं आवश्यक आहेत, उपवर, वधू आणि वर आहेत, त्यांची लग्न जुळावीत याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी. धन्यवाद राजूदा. आपण लगेचच स्पर्धेच्या शुभारंभाकडे जातो. हे सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये यायचं. शिपाई वाढवून या स्पर्धेचा आपण शुभारंभ करणार आहोत. श्री राजूदा केरी यांच्या हस्ते आपण सर्वांनीच मैदानामध्ये यायचं. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये यायचं. अंश 11 नांदुर्डे आणि गोपाळकृष्ण मालगुंड दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आणि सर्व सभासद यांनी मैदानामध्ये यायचं. त्या सगळ्या मुलांना काही दुखापत न होता सगळ्यात उत्तम यश द्यावं आणि पहिल्यांदाच आमच्या भंडारी समाजाचे श्री विवेकजी सुर्वे आणि निखिल बोरकर यांनी आयोजन केलेलं आहे. त्यांना पुढच्या यशाचा मार्ग दाखव आणि भंडारी समाजात मोठं नाव होऊन देईल. त्या ठिकाणी राजू शिटकीर यांच्या हस्ते श्रीफळ देऊन राजू शिटकीर यांच्या हस्ते श्रीफळ दिलं जातंय. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य राहिलं त्यांच्या माध्यमातून गणरायाला वंदन करून संपूर्ण स्पर्धकांची आराधना केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत ही स्पर्धा चांगल्या रीतीने सर्व खेळाडू खेळताना दिसतील आणि चांगल्या रीतीने प्रत्येक सहकार्याचं योगदान लाभेल अशीच विनंती करतोय. आ गया
गोपाळकृष्ण मालगुण आपण एक एक आयकॉन प्लेअर दिलेला आहे. आयकॉन कसं पुढे होतं आयकॉन प्लेअर बाकी संघ निवड करू. शुभेच्छा. दोन्ही तालुक्यातले खेळाडू स्वतः संघ मालक आहे. सर्व नाणेफेकीचा कौल केला जातोय. पहिला सामन्याचा सामना यावेळेस ठेवला जातो. नाणेफेकीचा कौल जातोय. गोपाळकृष्ण मालगुण संघाने नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सूचित करतोय येणारा प्रत्येक संघ मालक आणि कर्णधार ज्या गोलंदाजाला त्यावेळेस दंडित केलं जाईल तो खेळाडू संपूर्ण स्पर्धेदरम्यान या स्पर्धेत तर इथे जे मैदान बघता येते साईबाबा कचरे क्रीडांगण आणि असं हे क्रीडांगण आहे. छान पद्धतीचं क्रीडांगण आहे आणि इथेच रंगणार आहे भंडारी समाज प्रीमियर लीग रणसंग्राम. इथे आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह असणार आहे आणि या स्पर्धेची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर पहिला सामना होणार आहे तो अंश 11 नांदिवडे वर्सेस गोपाळकृष्ण मालगुण भंडारवाडा. तर गोपाळकृष्ण मालगुण भंडारवाड्याने टॉस विन करत प्रथम क्षेत्ररक्षणाचा पवित्रा स्वीकारला आहे, निर्णय स्वीकारला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे ते अंश 11 नांदिवडे संघांना. तर दोन्ही संघादरम्यान आता जी लढत होणार आहे तर ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय भंडारी चषक 2024 सीझन 1 या स्पर्धेचा आता पहिला दिवस पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये गोपाळकृष्ण मालगुण विरुद्ध अंश 11 नांदिवडे. सामन्याला सुरुवात होते. 6 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाने याची दखल घ्यायची. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पहिला चेंडू या स्पर्धेतील पहिला सामना फ्लिक केला ऑन साईडला. शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. त्यांना पहिल्या चेंडूवर 1 धाव ज्यांनी खर्च केले तोच आता मात्र ट्राय केला. तेजस हळदणकर मोठा फटका खेळायचा. क्रॉस बॅटने समोरच्या दिशेने प्रहार केला जातोय. तेजसच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिला जय भंडारी षटकार. तेजस हळदणकर यावेळी स्ट्राईक एंडला पोहोचला आणि तदनंतर पहिल्या चेंडूवर त्याच्या बॅट मधून घणाघाती प्रहार 6 धावांसाठी येतोय. या स्पर्धेतील पहिला षटकार. ज्यावेळी तेजस हळदणकर स्ट्राईक एंडला आला मनामध्ये अट्टास धरला होता की जय भंडारी चषक 2024 सीझन 1 मधील पहिला षटकार माझ्याच बॅट मधून येणार आणि तोच प्रयत्न करत असताना समोरच्या दिशेने त्याच्या बॅट मधून एक चांगला देखणा फटका बघायला भेटलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रज्ञेश ऑन मार्क गोलंदाजी यांकडून सज्ज होतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय. षटकावर येताना शतक पोहोचला. धोक्याची घंटा यावेळी जरूर वाजली होती. जवळपास चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता क्षेत्ररक्षकाने तर कदाचित नॉट ट्राय केला. तेजस हळदणकर यावेळेस रनआउट स्वरूपात माघारी देखील परतताना दिसला असता. मात्र मैदानाच्या आतमध्ये एक षटकार लगावल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्याच्या बॅट मधून बघायला भेटतंय. केतन भोरकरसाठी गोलंदाजी करताना दिसेल. नक्कीच मोठा फटका ऑन साईडला खेळायचा. क्षेत्ररक्षक निनाद सुर्वे त्या ठिकाणी पोहोचलाय. लॉंग ऑन रिजन मधून कोणतीही चूक करताना दिसत नाहीये आणि तिसरा धक्का यावेळेस बसतोय अंश 11 नांदेड संघाला. एक मोठा ताकदीचा फलंदाज यावेळी माघारी परतताना दिसेल. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला पोच करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निनाद सुर्वे कोणतीही चूक करत नाहीये.
आता मात्र कॉन्फिडन्स असेल गोपाळकृष्ण मालगुण संघाकडे, कारण 3 षटकांमध्ये जे काम करायचं होतं, जे 3 मोठे मोहरे गारद करायचे होते ते काम आतापर्यंत केलं गेलंय. पहिल्या बाजूला विचार करायला गेले प्रणय माघारी परतला पॉवर प्लेचा पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकात विचार करायला गेला तर प्रज्ञेशाच्या गोलंदाजी एमकडून सुविजित माघारी परतला आणि त्यानंतर आता मात्र चेतन बोरकर बॅक टू पहिलं होताना दिसतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, उद्घाटन सामना मैदानाच्या आतमध्ये गोपाळकृष्ण मालगुण विरुद्ध अनुशीलवान नांदेड संघ. नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसले. 6 षटकांमध्ये एकंदरीत 47 धावा त्या ठिकाणी उभारले गेले त्यांच्या विरोधात. अनुशीलवान नांदेड संघाने त्या ठिकाणी जिंकण्यासाठी गोपाळकृष्ण मालगुण संघाला 36 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. सलामीची जोडी नायस्ट्राईकरला बाबा खेळताना दिसतोय, स्ट्रायकरला खेळताना दिसतोय. ऑन दी मार्क ओव्हर विकेटने विनायकसाठी पहिला चेंडू रिव्हर्सने खेळायचा होता. यावेळेस चेंडू चाललाय वाईट, एकत्रित धाव या ठिकाणी उभारली जाते. स्वप्नील यांच्या गोलंदाजीकडून स्ट्रायकरला खेळताना दिसतोय तो स्वप्नील ओव्हर विकेटने. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बाउंड्रीमध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्रीलांच्या बाहेर येतोय. ऋतिकच्या बॅटमधून चौकार. संघ इथे आपण खेळताना पाहतोय बहुमूल्य असं सहकार्य या भंडारी समाजासाठी आणि खेळाडूंसाठी आपल्याला मिळतं. तेजस हैदनकर आणि सर्व टीमकडून जेव्हा भरवले जातात तेव्हा गोलंदाज फलंदाज ज्यावेळी आपण चॉईस करतो त्यावेळी एकाच दुसरे चांगले क्षेत्ररक्षक देखील घेत चला. हेच आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतंय. हॅलो. दरम्यान यानंतर होणारा सामना प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स वरवडे वर्सेस जयगडचा राजा संतकोल या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स समोर यायचं. मी महेशजी चौगुले यांना विनंती करतो की आपण कुठे नाणेफेक करायचं. गरज असेल. मोठा फटका खेळलाय समोरच्या दिशेने थेट अंडरग्राउंड. महेंद्रसिंग धोनी टाळले. सामन्याला समाप्त केलंय आणि जय भंडारी चषक 2024 सीझन 1 यामधील पहिला सामना जिंकलाय गोपाळकृष्ण मालगुण संघाने. बिग कॉंग्रॅच्युलेशन. तर आताच आपण भंडारी प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. तर या लीगचा शुभारंभ होताना पाहिला. त्यानंतर मग सर्व आपल्या मान्यवरांचे जे भंडारी समाजातून सगळे मान्यवर आले होते त्यांचे विचार पण ऐकले. आणि ही स्पर्धा 16 मे 2024 ते 19 मे 2024 या कालावधीत संपन्न होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे ते 51,000, द्वितीय पारितोषिक आहे ते 35,000, तृतीय पारितोषिक आहे ते 25,000 आणि चतुर्थ पारितोषिक आहे ते 11,000. आणि इतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जास्तीत जास्त षटकार, जास्तीत जास्त चौकार, अनेक बक्षिसं आपल्याला इथे या खेळाडूंना मिळताना बघायला मिळणार आहेत. तर अशी एक आगळी वेगळी स्पर्धेचं आयोजन प्रथमच केलं जात आहे, जी स्पर्धा भंडारी समाजासाठी, भंडारी समाजातील बांधवांसाठी आहे. तर कुठेतरी आपल्या समाजातील बांधवांसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा, कुठेतरी आपले जे गुण आहेत तर ते प्रदर्शित व्हावे, सर्वांसमोर यावे, हाच एक माफक हेतू. आणि ही स्पर्धा जी आहे तर ती कचरे गावातील साईबाबा क्रीडांगणावर आहे. तर संपूर्ण जो भंडारी समाज आहे तर त्या समाजाने ही स्पर्धेचं जे मेहनत आहे ती आपल्या खांद्यावर घेऊन ही स्पर्धा व्यवस्थित पार कशी पाडली जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. अर्थातच ही स्पर्धा एक चांगल्या नियोजनाखाली, चांगल्या आयोजनाखाली नक्कीच पार पडणार आहे. कारण एक भव्य दिव्य असं नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. आणि खरंच आपल्याकडून सगळ्यांकडून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्या समाजासाठी एक या अशा स्पर्धा भरवणं महत्त्वाचं आहे. कारण कुठेतरी आपापल्या समाजातील जे चांगले खेळाडू आहेत, चांगले त्यांचे जे गुण आहेत तर ते सगळ्यांसमोर नक्कीच येतील. आणि क्रिकेट किंवा कोणताही खेळ हा सांघिक खेळ असतो. हे खेळ आपल्याला दाखवून देतात की एकजुटीने म्हणजे एकत्र राहिलो तर आपण नक्कीच पुढच्या फेरीत किंवा एक वेगळ्या टप्प्यात नक्कीच प्रवेश करू शकतो. हे खेळांकडून आपल्याला शिकता येण्यासारखं आहे. कसं आहे, सगळ्या समाजाने एकवटून आपण एकत्र राहून कोणतीही कामे केली ते नक्कीच पूर्णत्वास जातील. तेव्हा मात्र माणूस पुढे जाईल आणि नक्कीच माणुसकी देखील पुढे जाईल. तर पुन्हा एकदा या भंडारी चषकासाठी आपल्याकडून शुभेच्छा. आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व बांधवांना मी असं आवाहन करतो की या 4 दिवस ही जी स्पर्धा भरवलेली आहे ती नक्कीच तिथे तुम्ही जा आणि स्पर्धेसाठी आपला पाठिंबा दाखवा, अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो. तर चला, आता वेळ झाले तात्पुरता निरोप घ्यायची. तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांना विनम्रपूर्वक जय भंडारी.
आणखीन एक या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणारी असल्यामुळे एकाच टीममधले जे खेळाडू आहेत ते परस्पर विरोधी खेळताना तुम्हाला दिसतील आणि ही एक वेगळी गंमत, ही एक वेगळी मजा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। आणि हे जे संपूर्ण सामने आहेत तर tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्णपणे लाईव्ह असणार आहेत। तर ज्यांना प्रत्यक्षपणे सामने पाहता येणार नाही तर त्यांनी या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि ते सामने पहा।